आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न घेण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, कारण या व्हिडिओमधल्या प्रश्नांचा तुम्हाला आगामी काळातील स्पर्धा परीक्षांसाठी नक्कीच फायदा होईल. चला तर पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? नाट्यशास्त्र हा ग्रंथ भरतमुनी यांनी लिहिला आहे. भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यामधील आहे? भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यामधील आहे? भरतनाट्यम हा नृत्य प्रकार तामिळनाडू या राज्यामधील आहे. महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक कोणी सुरू केले होते? महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक कोणी सुरू केले होते? महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केले होते. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हा करण्यात आली? महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हा करण्यात आली? महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात 1995 या वर्षी करण्यात आली. पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य बनले आहे? पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य बनले आहे? पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे 9वे राज्य बनले आहे. ग्रामपंचायतमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? ग्रामपंचायतमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? ग्रामपंचायतमध्ये जास्तीत जास्त 7 ते 17 इतके सदस्य असू शकतात. जगातील सर्वात प्राचीन धर्मग्रंथ म्हणून कोणत्या ग्रंथाला ओळखले जाते? जगातील सर्वात प्राचीन धर्मग्रंथ म्हणून कोणत्या ग्रंथाला ओळखले जाते? जगातील सर्वात प्राचीन धर्मग्रंथ म्हणून ऋग्वेद या ग्रंथाला ओळखले जाते. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु हा आहे. मानवी शरीरातील सगळ्यात मजबूत स्नायू कोणता आहे? मानवी शरीरातील सगळ्यात मजबूत स्नायू कोणता आहे? मानवी शरीरातील सगळ्यात मजबूत स्नायू जीभ हा आहे. जगातील सर्वात जुना खेळ म्हणून कोणत्या खेळाला ओळखले जाते? जगातील सर्वात जुना खेळ म्हणून कोणत्या खेळाला ओळखले जाते? जगातील सर्वात जुना खेळ म्हणून पोलो या खेळाला ओळखले जाते. जगातील सर्वाधिक सरोवरे कोणत्या देशात आहेत? जगातील सर्वाधिक सरोवरे कोणत्या देशात आहे? जगातील सर्वाधिक सरोवरे फिनलँड या देशात आहेत. महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर तलाठी हा सांभाळतो. तृतीयरत्न हे नाटक कोणी लिहिले आहे? तृतीयरत्न हे नाटक कोणी लिहिले आहे? तृतीयरत्न हे नाटक महात्मा फुले यांनी लिहिले आहे. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन या नावाने ओळखली जाते. कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? बँगलोर या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते. दोन्ही ध्रुवांपासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते आहे? दोन्ही ध्रुवांपासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते आहे? दोन्ही ध्रुवांपासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त विषुववृत्त हे आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली आहे? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली आहे? महाराष्ट्र पठाराची निर्मिती भ्रंशमूल्यक उद्रेकामुळे झाली आहे. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे कोणाला म्हटले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे कोणाला म्हटले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे महात्मा फुले यांना म्हटले जाते. भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? भारतामध्ये अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही आहे. कृषी क्षेत्रातील पीत क्रांती कशा संबंधी आहे? कृषी क्षेत्रातील पीत क्रांती कशा संबंधी आहे? कृषी क्षेत्रातील पीत क्रांती तेलबिया संबंधी आहे. दुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी कोण संबंधित होते? दुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी कोण संबंधित होते? दुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी महात्मा फुले हे संबंधित होते. रिश्टर हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? रिश्टर हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? रिश्टर हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली होती? लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली होती? लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना अमेरिका या ठिकाणी केली होती. दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात? दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात? दोन नद्यांमधील प्रदेशाला दुआब असे म्हणतात. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले होते? मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले होते? मूकनायक हे पाक्षिक बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते. केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे? केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे? केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान राजस्थान या राज्यात आहे.
तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल मराठी जी के रिव्हिजनला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आगामी काळातील स्पर्धा परीक्षांसाठी या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा 100% फायदा होईल. धन्यवाद.